हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित गोयकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. त्याच्यामध्ये किती क्वेश्चन चालू आहे आपला? क्वेश्चन नंबर 8 वाला. ठीक आहे, अप टू क्वेश्चन नंबर 7 पर्यंत झालेले आहेत. ठीक आहे, पहिलं तो व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला समजतील. ठीक आहे, आणि जे कोणी चॅनल नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी आण देतो. तसंच दुसऱ्यांना शेअर पण करा. ठीक आहे, कारण व्यवस्थित सांगते ना मी तुम्हाला, तर दुसऱ्यांना पण शेअर करा, त्यांना पण समजेल जास्त. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर कोणता चालू आहे? 8 वाला. क्वेश्चन नंबर 8 वाला, अ रॅन्डम व्हेरिएबल ऑफ एक्स. क्वेश्चन अर्धवट लिहिलाय, स्क्रीनवर डिस्प्ले होईल. ठीक आहे, तो क्वेश्चन तिथं बघू शकता तुम्ही. जर तुमच्याकडे पुस्तक समोर नसेल तर तिथं बघू शकता, नंतर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, पण ऍक्च्युली पुस्तक जवळच ठेवा. ठीक आहे, सॉल्व्ह करत असताना पुस्तक जवळ ठेवा, कारण हे मॅथमॅटिक्स आहे, नाही फिजिक्स पण नाही आणि केमिस्ट्री पण नाहीये. काय मॅथमॅटिक्स शिकतो आपण, मग आपल्या समोर पुस्तक पाहिजे. ठीक आहे, बघा आता काय, रॅन्डम व्हेरिएबल एक्स हॅज द फॉलोइंग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तुम्हाला एक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा एक चार्ट दिसेल. ठीक आहे, एक टेबल दिसेल. काय दिलं तिथं? एक्सची व्हॅल्यू बघा 0, 1, 2 अप टू 7 पर्यंत दिलं, आणि त्याचा प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू किती दिली पी ऑफ एक्स ची? दॅट इज 0k 2k 3k 2k 3k अशी व्हॅल्यू दिली, अप टू 7k स्क्वेअर प्लस k पर्यंत व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, मग काय फाइंड आउट करायचं? डिटरमाइन के पी ऑफ एक्स लेस दॅन 3. ओके, पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 4. आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. खूप इझी क्वेश्चन आहे, अवघड काय नाही. आपल्याला फक्त किती क्वेश्चन करायचे ह्या वर्षी? फक्त 16 क्वेश्चन आहेत वाटते तुम्हाला. ठीक आहे, ते आपण कम्प्लीट करूया. बघा आता फक्त मी दोन घेत जाईल ना क्वेश्चन तुमचे. काय काय विचारले तुम्हाला? ते एक चार्ट मध्ये काय दिले बघा, चार्ट डिस्प्ले होतोय तुमच्या समोर. ठीक आहे, तुम्हाला माहिती प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन, प्रोबॅबिलिटी इथे चुकलं माझं, प्रोबॅबिलिटी. ओके, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दॅट इज पी ऑफ एक्स ची व्हॅल्यू. आणि तुम्हाला काय सांगितलं होतं? टेबलची जी काही प्रोबॅबिलिटी आहे, म्हणजे टेबलच्या खाली प्रोबॅबिलिटी पी ऑफ एक्स ची जी व्हॅल्यू आहे, सगळ्यांची ऍडिशन केल्यावर 1 येतं. ठीक आहे, हे लक्षातच ठेवा तुम्ही. म्हणजेच काय ना, समेशन ऑफ पी ऑफ एक्स इज ऑलवेज इक्वल टू 1. ठीक आहे, म्हणजे अशी व्हॅल्यू येणार, ही कंडिशन आहे. मग आता पी ऑफ एक्स ची व्हॅल्यू, सगळ्यांची ऍडिशन, कोणते कोणते व्हॅल्यू येते पी ऑफ एक्सच्या? टेबलच्या खाली बघा, एकदम लास्टची खालची व्हॅल्यू पी ऑफ एक्सच्या सगळ्या व्हॅल्यूंची ऍडिशन करायची. ठीक आहे, म्हणजे इथं पहिली व्हॅल्यू काय होती? पी ऑफ म्हणजे पी ऑफ 0 ला व्हॅल्यू, प्लस पी ऑफ 1 ला व्हॅल्यू, प्लस पी ऑफ 2 ला व्हॅल्यू, पी ऑफ 3, पी ऑफ 4, प्लस खाली लिहितो. ठीक आहे, प्लस पी ऑफ 5, प्लस पी ऑफ 6. इझी आहे, काय अवघड नाही. पी ऑफ 7 ला व्हॅल्यू इक्वल टू 1. ठीक आहे, पी ऑफ 0 ला व्हॅल्यू काय रे? एक्स ची व्हॅल्यू बघा 0 आहे तिथं वर टेबल मध्ये, मग त्याच्या खाली व्हॅल्यू काय दिली तुम्हाला? 0 दिली. सो पी ऑफ 0 ला व्हॅल्यू आहे 0, इथे येणार 0. ठीक आहे, प्लस पी ऑफ 1 ला व्हॅल्यू किती आहे? तिथं व्हॅल्यू दिली आहे k, म्हणजे इथे येणार k. 2 ला व्हॅल्यू किती आहे? दॅट इज 2k. 3 ला व्हॅल्यू किती आहे? दॅट इज 2k. 4 ला व्हॅल्यू आहे 3k, प्लस 5 ला व्हॅल्यू आहे k स्क्वेअर, इथे आहे ना k स्क्वेअर. ओके, प्लस 6 ला 2k स्क्वेअर, प्लस खाली लिहितो. ठीक आहे, प्लस आता काय, 7 ला व्हॅल्यू आहे 7k स्क्वेअर प्लस k, 7k स्क्वेअर प्लस k इक्वल टू 1. मग आता मला सांगा, सगळ्या k ची ऍडिशन करू मी? सगळ्या k ची ऍडिशन करतो. k प्लस 2k 3k, 3k प्लस 2k 5k, 5k प्लस 3k 8k. ओके, 8k झाले, आणि हा 1k 9k, इथे ना 9k, प्लस k स्क्वेअर प्लस 2k स्क्वेअर दॅट इज 3k स्क्वेअर, 3k स्क्वेअर प्लस 7k स्क्वेअर दॅट इज 10 स्क्वेअर 10k स्क्वेअर. आणि अजून करायचं इक्वल टू 1 ना. मग आता ह्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवा, बघू कसं येणार. म्हणजे पहिलं 10k स्क्वेअर प्लस 9k प्लस 1 इकडे आल्यावर -1,
इक्वल टू 0. तुम्हाला माहिती आहे हा टाइप कोणता आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा टाइप आहे. ठीक आहे, पण सेकंड टाइप आहे. कसं काय सेकंड टाइप, कारण की स्क्वेअरचा कोएफिशियंट काहीतरी आहे ना, मग 10 ने काय करतो आपण 1 ला मल्टिप्लाय करतो. हे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तुम्हाला फॅक्टर पाळता येतात. ठीक आहे, म्हणजे सॉल्व्ह नाही केलं तरी चालेल, मी तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर पाडता येतात. तरी 10 to 1 म्हणजे किती येणार, 10 येणार. म्हणजे 10 चे असे फॅक्टर पाडा, ऍडिशन सबट्रॅक्शन प्लस नाही यायला पाहिजे. काय येणार मग सांगा बघू, -10 चे असे फॅक्टर पाडा की ऍडिशन सबट्रॅक्शन नाही यायला पाहिजे. दॅट इज मी असं लिहू का 10 1 जा. ओके, कारण -1 लिहितो बघा, 10 1 जा -10 आणि 10 -1 दॅट इज 9. कंडिशन सॅटिस्फाय. सो मी असं लिहिणार 10k² प्लस 10k मायनस k. ओके, ह्याला असं स्प्लिट केलं. ओके, -1k. ठीक आहे, -1 इक्वल टू 0. काय कॉमन निघते बघा, त्यानुसार काढा. 10 आणि k कॉमन, दॅट इज k राहणार प्लस काय राहणार, 10k कॉमन काढला 1 राहणार, -1 कॉमन. ओके, -1 कॉमन दॅट इज k प्लस 1 इक्वल टू 0. म्हणजे एक ब्रॅकेट आला k प्लस 1, दुसरा ब्रॅकेट आला 10k मायनस 1, 10k मायनस 1. ठीक आहे, इक्वल टू 0. म्हणजे k इक्वल टू डायरेक्ट व्हॅल्यू काढतो, k इक्वल टू -1. ओके, और 10k मायनस 1 इक्वल टू 0 दॅट इज -1 तिकडे गेला काय होणार +1. म्हणजे k ची व्हॅल्यू आली 1/10. ठीक आहे, एवढं तर तुम्हाला फॅक्टर काढता येतात. आलं त्या व्हॅल्यू इथं आल्या. आणि तुम्हाला माहिती नेगेटिव्ह व्हॅल्यू येत नसतात. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये नेगेटिव्ह व्हॅल्यू आपण ऍक्सेप्ट करत नाही, म्हणून हे डज नॉट ऍक्सेप्ट. ठीक आहे, डज नॉट इक्वल टू -1, म्हणून -1 आपण व्हॅल्यू प्रोबॅबिलिटी मध्ये घेत नाही. ठीक आहे, मग मी फक्त k ची व्हॅल्यू 1/10 येणार. म्हणजे आपण पहिला काय फाइंड आउट केलं, k फाइंड आउट केला 1/10. तर पहिला एवढा स्क्रीनशॉट काढा, पटकन लवकर सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, नाव सेकंड मला काय फाइंड आउट करायचं बघा, व्यवस्थित लक्ष द्या. काय, p ऑफ x लेस दॅन 3. लेस दॅन 3 म्हणजे काय, 3 पेक्षा कमी व्हॅल्यू असलेलं प्रोबॅबिलिटी काढावं लागेल. ठीक आहे, म्हणजे कोणते कोणते टेबल माहिती तुम्हाला, मी परत एकदा टेबल डिस्प्ले करतोय बघा, खाली इथं टेबल डिस्प्ले झाला असेल. ओके, मग आता बघा p ऑफ लेस दॅन 3 म्हणजे काय, म्हणजे p ऑफ 0 प्लस p ऑफ 1 ची व्हॅल्यू प्लस p ऑफ 2 ची व्हॅल्यू. 3 येणार का, नाही, स्ट्रिक्टली लेस दॅन आहे. ठीक आहे, जर x लेस दॅन इक्वल टू 3 असलं असतं तर मी p ऑफ 3 घेतला असतं. लेस म्हणजे काय, 3 च्या अलीकडचे व्हॅल्यू. ठीक आहे, मग आता इथं स्ट्रिक्टली लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन 3. ठीक आहे, मग आता p ऑफ 0 ला व्हॅल्यू काय होते, p ऑफ 0 ला व्हॅल्यू आहे 0. ओके, प्लस p ऑफ 1 ला व्हॅल्यू काय होती, k होता, इथे येणार k. प्लस p ऑफ 2 ला व्हॅल्यू किती होती, 2k, म्हणजे इथे येणार 2k. ठीक आहे, क्वेश्चन मी माझ्या समोर ठेवलेला आहे. क्वेश्चन मी वर नाही लिहिलं ना, क्वेश्चन समोर ठेवलाय. ओके, मग हे किती k होणार, 3k. ओके, मग k ची व्हॅल्यू किती होती बाळांनो, दॅट इज 1/10. 1/10 आहे ना, दॅट इज 3/10. ओके, फायनल आन्सर भेटला. नाव नेक्स्ट, आता काढायचं काय, फोर्थ वाला, सॉरी थर्ड वाला. p ऑफ ग्रेटर दॅन, p ऑफ x ग्रेटर दॅन 4. हा, ग्रेटर दॅन 4 म्हणजे काय, p ऑफ 4 च्या ग्रेटर दॅन 4 आहे, म्हणजे 4 च्या पुढची व्हॅल्यू कोणत्या कोणत्या आहे, दॅट इज p ऑफ 5 प्लस p ऑफ 6 प्लस p ऑफ 7. ओके, मग आता सांगा काय काय, p ऑफ 5 ला व्हॅल्यू किती आहे, k². ओके, आणि 6 ला 2k² प्लस 7 ला किती व्हॅल्यू आहे, 7k² प्लस k व्हॅल्यू आहे. ठीक आहे, हा, म्हणजे k², k किती होतं रे, 1/10 होतं. 1/10 चा स्क्वेअर किती, 1/100. ओके, प्लस 2 तसाच इथे k² म्हणजे 1/100 प्लस 7 k² म्हणजे 1/100. ओके, असं आहे ना. k ची व्हॅल्यू किती, 1/10. सो इथे ना 1/10. हा, बघा 100 आहे, 100 आहे, 100 आहे, 1 आणि हे 2 1 चा 2 होणार, 7 1 चा 7. म्हणजे बघा ह्यांचा डिनोमिनेटर सेम आहे, मग न्यूमरेटरची ऍडिशन होणार, हे माहिती तुम्हाला. ठीक आहे, 7 प्लस 2 किती, 9, 9 प्लस 1 10, 10/100. ओके, प्लस 1/10 ऍज इट इज.
0 0 कॅन्सल, 1/10 आलं. 1/10 प्लस 1/10, डिनोमिनेटर सेम आहे, मग न्यूमरेटरची ऍडिशन 1 प्लस 1 2/10 येणार. 2/10 दॅट इज 1/5. ओके, हे झालं P ऑफ x ग्रेटर दॅन 4. ओके, अशी व्हॅल्यू काढावं लागेल तुम्हाला, लेस दॅन 3. ठीक आहे, लवकर स्क्रीनशॉट काढा पटकन. खूप इझी आहे प्रोबॅबिलिटी. प्लीज सगळ्यांनी प्रोबॅबिलिटी करा व्यवस्थित. प्लेलिस्ट मध्ये व्हिडिओ आहेत सगळे स्टार्टिंग पासून. ठीक आहे, 9th वाला बघा काय डिस्प्लेवर हे होईल तुम्हाला. ठीक आहे, शो होईल. बघा क्वेश्चन काय विचारलं तुम्हाला, फाइंड दी एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स ऑफ एक्स. आता हे तुम्ही नवीन ऐकताय, एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स ऑफ एक्स. ठीक आहे, त्यासाठी मी फॉर्म्युला बाजूला लिहून ठेवलाय. काय एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे समेशन xi pi. ठीक आहे, ते तुम्हाला टेबल दिलं जाईल. टेबल मध्ये तुम्हाला दोनच व्हॅल्यू देतील. ठीक आहे, हे झालं xi आणि हे झालं pi. ह्याला मी pi बोलू शकतो. ठीक आहे, तुम्हाला तिथं दिलेलं आहे चार्ट, क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायचं असेल u ऑफ x दॅट इज इक्वल टू समेशन ऑफ xi इंटू pi, म्हणजे ह्यांचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, ह्यांचं काय करणार, मल्टिप्लिकेशन आणि सगळ्यांची ऍडिशन करायचं. ठीक आहे, ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि मल्टिप्लिकेशन करून हा एक अजून एक टेबल ड्रॉ करायला लागेल. ठीक आहे, अजून एक कॉलम बनवायला लागेल आणि जी काही व्हॅल्यू येईल ती झाली एक्सपेक्टेड व्हॅल्यू. ठीक आहे, आणि व्हेरियन्स ऑफ एक्स काढायचं असेल तर तुम्हाला xi समेशन xi स्क्वेअर pi मायनस ही व्हॅल्यू करावं लागेल. ठीक आहे, आणि ह्याचा स्क्वेअर करावा लागेल. ठीक आहे, 1 बाय 1 तुम्हाला सांगतो काय आहे ऍक्च्युली. बघा टेबलचं तुम्हाला दिसला, टेबल मध्ये टेबल काय आहे, हा जो टेबल आहे तो आडवा फॉर्म मध्ये दिलाय. ठीक आहे, म्हणजे होरिझोंटल फॉर्म मध्ये दिलाय, रो फॉर्म मध्ये, आणि त्यालाच मी कॉलम फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. आता x इक्वल टू xi याची व्हॅल्यू दिली, x ची व्हॅल्यू दिली -2 -1 0 1 2 दिलाय. ठीक आहे, आणि p ऑफ x ची व्हॅल्यू दिली दॅट इज x इक्वल टू xi, म्हणजे हिची प्रत्येक व्हॅल्यू दिली तुम्हाला. ओके, 0.2 0.3 0.1 0.15 0.25. ठीक आहे, बघा आता काय करणार आपण, समेशन ऑफ दॅट इज xi आणि pi. ओके, ह्यांचं जे काय मल्टिप्लिकेशन आहे ते करून घेतो मी इथं. म्हणजेच काय ना, हे pi झाला. ठीक आहे, हे pi एवढं लक्षात ठेवा, हे pi ची व्हॅल्यू आहे. बघा -2 इंटू 0.2 दॅट इज 0.4. ओके, एक मिनिट, केशविन चालत नाही व्यवस्थित. आता लक्ष द्या, -0.3. ओके, 0. हे 0 इंटू दिस 0च येणार. 0.15 इंटू 1 0.15, मान्य, ह्याला मल्टिप्लाय करा 0.50. ओके, 0.25 इंटू 2 दॅट इज 0.50. 0 नाही लिहिलं तरी चालेल. ओके, हा, आता हे झालं तुमचं सगळ्यांची ऍडिशन म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू. म्हणजे किती येणार एक्सपेक्टेड व्हॅल्यू, म्हणजे मी इथे लिहितो समेशन ऑफ xi pi. व्हॅल्यू किती येते बघा, मग मी डायरेक्ट करतो, हे तुम्ही करा व्यवस्थित. चला, -0.8 होणार, हे किती होणार 0.65. मग सांगा किती राहतील, -0. किती राहणार 15 राहील. आले का -15 मायनस किती आले इथं, एक्सपेक्टेड व्हॅल्यू बघू दे एक मिनिट. 0.05. अच्छा, कसं काय इथं 0 आहे, 60 65. अच्छा, 70 येणार ना इथं. ठीक आहे, 0.7 येणार ना इथं, बरोबर ना, 0.70 येणार आहे ऍडिशन. हा, आणि ह्याची ऍडिशन 0.65, म्हणजे इथं आन्सर किती येणार 0.05. बरोबर आहे, -0.05 -0.05. ठीक आहे, एवढं तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताच, कारण तुम्ही 12th स्टँडर्डला आहे. ठीक, नेक्स्ट आता काय काढायचं, एक्सपेक्टेड व्हॅल्यू तर आपण काढली. आता याला व्यवस्थित लिहायला लागेल ना. पण आता बघा, ही व्हॅल्यूचा स्क्वेअर करू शकतो आपण, मान्य. मग आता ही व्हॅल्यू कशी काढणार, म्हणतो लिहायला लागेल तुम्हाला xi इंटू pi. बघा नीट लक्ष द्या, मला xi स्क्वेअर pi आहे, म्हणजे बघा xi ची व्हॅल्यू तर तुम्हाला माहिती, xi इंटू pi म्हणजे ह्याचं मल्टिप्लिकेशन ह्याच्या बरोबर करायचंय. ठीक आहे, म्हणजेच काय होणार आहे, म्हणजेच काय ह्याचा अर्थ xi चा स्क्वेअर
बघा एक्स आय इंटू एक्स आय, एक्स आय स्क्वेअर इंटू पी आय, बरोबर का? ह्याचं मल्टिप्लिकेशन ह्याच्यासोबत केलं काय होणार, एक्स आय इंटू एक्स आय आणि पी आय. बघा हे मल्टिप्लिकेशन ह्याच्यासोबत करा, एक्स आय इंटू एक्स आय पी आय. ठीक आहे, एक्स आय इंटू एक्स आय स्क्वेअर. ठीक आहे, इथे येणार एक्स आय चा स्क्वेअर आणि हे पी आय एज इट इज. करा मल्टिप्लिकेशन ह्याचं आणि ह्याचं, -2 इंटू -0.4 0.8 येणार. ठीक आहे, मायनस इंटू मायनस प्लस, हे करा 0.3 राहणार, हे याच्यात 0 येणार, हे याच्यासोबत 0.15 येणार. ओके, नाव नेक्स्ट हे याच्या बरोबर करा 0.5 इंटू 2 दॅट इज किती 1 येणार, इथे येणार 1. ठीक आहे, मग समेशन करावं लागेल ना सगळ्यांचे ऍडिशन, दॅट इज किती येणार 1.1 येणार. ओके, ह्याचं ऍडिशन आणि ह्याचं किती येणार 1.15 दॅट इज किती येणार 5 to 2 2.25 आलाय का 2.25. यस, 2. xi स्क्वेअर पी आय इक्वल टू 2.25. ओके, ही व्हॅल्यू तर आपण काढल्या. आता फर्स्ट वाला काय विचारलं तुम्हाला, एक्सपेक्टेड व्हॅल्यू. सो इथे लिहिणार मी, ह्याच्या खाली लिहायचं, टेबलच्या खाली व्यवस्थित लिहा. एक्सपेक्टेड व्हॅल्यू दॅट इज ई ऑफ एक्स इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय पी आय. किती व्हॅल्यू आलेली, ही व्हॅल्यू आली ऍज इट इज लिहा 0.05. ठीक आहे, हे झालं फर्स्ट. सेकंड वाला आपण बाजूला फाइंड आउट करू. ठीक आहे, व्हॅल्यू लक्षात ठेवा फक्त ही काय काय. ठीक आहे, पहिल्यावर स्क्रीनशॉट काढून घ्या. नाव आता व्हेरियन्स ऑफ एक्स काढूया. बघा काय व्हेरियन्स ऑफ एक्स काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे, तुम्हाला आताच सांगितलं फॉर्म्युला हा यूज करावा लागेल. ठीक आहे, काय फॉर्म्युला आहे, समेशन एक्स आय स्क्वेअर पी आय मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा स्क्वेअर करायचा. एवढं लक्षात ठेवा, एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा स्क्वेअर करावा लागेल. आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू काय होती, दॅट इज ही व्हॅल्यू होती, मग ह्याचा स्क्वेअर म्हणजेच ह्याचा स्क्वेअर. ठीक आहे, मग करूया. चला, ह्याची व्हॅल्यू किती आहे 2.25. आता तुम्ही ह्याचा स्क्वेअर करसाल, स्क्वेअर नाही, हे आपण सॉल्व्ह केलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, 2.25 मायनस ही व्हॅल्यू किती आली ते -0.05 त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, हे रफ करून टाकतो. बघून घ्या व्यवस्थित. 2.25 मायनसचा स्क्वेअर गेला तर प्लस होणार. ठीक आहे, 5 चा स्क्वेअर किती येतो 25. ओके, डिजिट किती लेफ्ट आहेत 1 2, 2 डिजिट लेफ्ट असेल, पॉवर किती आहे 2, मग 2 डिजिट लेफ्ट आहे, 2 इंटू 2 4 म्हणजे 4 डिजिट लेफ्ट करायचे. ठीक आहे, समजलं का? असे जर समजा इथे 3 असलं असतं, हा मग किती डिजिट लेफ्ट आहेत 1 2, 2 डिजिट लेफ्ट आहेत, 2 3 जा 6 म्हणजे 6 डिजिट लेफ्ट यायचे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके, 2 डिजिट लेफ्ट म्हणजे अजून 0 लावा लागतील, 1 2 3 4 म्हणजे इथे येणार. ठीक आहे, इथे येणार 0.0025. ओके, मग आता मायनस करा, मायनस केल्यावर किती येते बघा, मग मी डायरेक्ट आन्सर देतो, मायनस तुम्ही करत बसा. ठीक आहे, 2.2475 आन्सर व्हेरियन्स ऑफ एक्स. ठीक आहे, एक्सपेक्टेड व्हॅल्यू आली दिस वन अँड व्हेरियन्स ऑफ व्हॅल्यू इज दिस वन. ओके, एकदम इझी आहे, फक्त फॉर्म्युला यायला पाहिजे. ओके, बाकी काय अवघड नाही. बाकीचे क्वेश्चन नेक्स्ट आहे. ओके, टेक दिस मिशन.